न्यू यंगस्टर क्रिकेट क्लब आयोजित शिवशंभो एंटरप्राइजेस आयोजित कैलासवासी हिराजी गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक 2025 ही स्पर्धा आज आपण अनुभवतोय आणि महत्वाची मॅच ए पोल मधील हे दोन संघ एकीकडे स्वराज 11 मच्छिंद्र स्मृती धारावे आणि त्यांच्या विरोधात निष्ठा पॅकर्स जय बजरंगबली गोरसई ब एकीकडे नयन हावल यांचा संघ आहे गोरसई आणि त्यांच्या विरोधात आपण पाहताय। चला बघा तुमच्या संघाचे पुरस्कर्ते धारावे संघ 7 वाजता उपस्थित झालेत आणि तुमची मॅच जवळजवळ अर्धा तास लेट झाली आहे तर चला सलामीची जोडी आपण लगेचच मैदानात पाठवायची आहे। एकीकडे मिलन शेठ साहेबांचा देखील संघ तुम्हाला पाहायला मिळतोय। आजच्या रात्रीमध्ये एंटरटेनमेंट प्रेक्षकांची गर्दी ही तुम्हाला वाढताना पाहायला मिळते। आमच्या मंचावरती आमचे गुरुवर्य मराठीमधील एक उत्कृष्ट समालोचक निवेदक आत्मारामजी म्हात्रे सर अर्थातच आमचे लाडके आप्पा यांचं देखील आगमन झालंय त्यांचं देखील विशेष सहर्ष स्वागत आहे। मॅचला करूया स्टार्ट। टॉस जिंकलाय गोरसई संघाने प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला बॅटिंग साठी इन्व्हाइट केलाय स्वराज 11 मच्छिंद्र स्मृती धारावे। बिग बॅटल बिग मॅच बिग शो या मॅच मध्ये जरूर पैसा वसूल सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल परंतु आज स्क्वॉड मध्ये अनुपस्थितीमध्ये आज संघाला खेळायचं धारावे टीमच्या विरोधात आपण पाहताय निष्ठा पॅकर्स जय बजरंगबली गोरसई ब बॅट्समन पाठवा मैदानामध्ये। चला धारावे टीम फार उशीर झाला सलामीचे खेळाडू आपण मैदानामध्ये पाठवा आणि पहा तिथे खेळाडूच बसतील प्रेक्षक तिथे कोणी बसू नका खेळाडू कक्षामध्ये सूचना करतोय आम्ही तुम्हाला। धारावे संघ आपला 12वा खेळाडू पाठवा। मॅचला आपण स्टार्ट करतोय सामना 5 षटकांचा सुपर 4 साठी लढत। आजच्या रात्रीमध्ये पवन 2 संघ सुपर 4 मध्ये पोहोचलेत सचिन स्मृती ओडाफोन वहाल आणि त्याच्यानंतर मूर 11 गोवटणे हे संघ सुपर 4 मध्ये दाखल झालेत। अद्याप 2 संघ आपल्याला प्रतीक्षेत आहेत याच्यानंतर घरच्या मैदानामध्ये मेघनाथ शेठ मात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासई आणि त्यांच्या विरोधात गावदेवी कानपोळी अशी पुढची सुपर 8 मध्ये पोहोचल्यानंतर सुपर 4 साठी लढत तुम्हाला पाहायला मिळेल। चला दोन्ही टीम्स पुढे देखील रेडी राहा याच्यानंतरचे दोन्ही संघ आपण अलर्ट राहायचं। महत्वाच्या मॅचला आपण सुरुवात करूया। फार मोठ्या संख्येने आता प्रेक्षक एकवटलेत गोला झालेत क्रिकेट वरती प्रेम करणारे अगदी बेडे प्रेक्षक तुम्ही पाहू शकताय जिथे जागा मिळेल तिथे बसलेत आणि मॅचला एन्जॉय करतायत आणि त्याच दरम्यान 24 लाईव्ह इव्हेंट्स समर्थ लाईव्ह इव्हेंट्स वरती देखील बरेचसे प्रेक्षक उपस्थित झालेत घर बसल्या ही मॅच एन्जॉय करतात त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करू। मग अशी देखील आपण पाहुण्यांची गर्दी पाहिली आता देखील तुम्ही आमच्या मंचावरती मोठ्या संख्येने उपस्थित सन्मानी आमचे लाडके पाहुणे या मॅचचा आनंद घेताना त्यांना देखील तुम्ही पाहू शकताय। 4 चमचमणाऱ्या ट्रॉफ्या आणि या स्पर्धेतील सर्वाधिक मोठं पारितोषिक प्लेअर ऑफ द टुर्नामेंट तुम्ही हिरोची दमदार बाईक पाहताय आणि जी आज वितरित केली जाईल कुठला खेळाडू असेल या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया जिथे भावेश नाईक आणि त्याच्या सोबतीला विशाल भोईर उतरलाय। भावेश नाईक क्रीडांगणामध्ये पाहताय एक युवा प्रतिभाशाली लोकप्रिय खेळाडू आहे केंद्रीय मंत्री चषकामध्ये भावेश नाईकनं आपल्या स्वप्नातील 4 व्हीलर कार जिंकले एवढा गुणवान खेळाडू तुम्ही क्रीडांगणामध्ये पाहताय किती मोठा खेळाडू आहे आणि त्याला आज पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळते ही देखील प्रेक्षकांसाठी मोठी मेजबानी आपण म्हणूया। आज बुधवार आहे आणि बुधवार ब्लॉकबस्टर कुठले खेळाडू गाजवतील ही रात्र रातों के कातिल कौन बनेगा इस रात में महामुकाबला बॅट्समन भावेश आणि त्याला साथ देईल विशाल भोईर। बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहताय राहुल केनेला पवन केने नाहीये सूरज केने आज स्पर्धेमध्ये नाहीये त्याच्या अनुपस्थितीमध्ये गोरसई ब ची ही सेना आज कशा पद्धतीने फाईट करेल। कॅप्टनने सांगितलं टॉस जिंकलाय काही खेळाडू नाहीयेत चेंजेस जरूर टीम मध्ये आहेत परंतु आज तर ही संघर्षाची मॅच आहे फाईट तर करावी लागेल। चला वेळ जास्त घेत आहेत अंपायर्स मॅच कडे आपण लक्ष वेधूया फोकस करूया सामन्याला प्रेक्षक थांबून राहिलेत जवळजवळ 1 तास मॅच
थांबली होती तरी देखील प्रेक्षक घरी गेले नाहीयेत. त्यांना ठाऊक होता या मॅच मध्ये दिग्गज खेळाडू पाहायला मिळतील. मोठा पोल आहे. या स्पर्धेतील सर्वाधिक मोठे संघ ए पोल मधील सुपर 8 मध्ये पोहोचलेले 2 ताकदवार संघ त्यांना तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहताय. मॅचला करूया स्टार्ट. बॉलिंग ट्रॅक वरती राहुल केने हा गोलंदाज सांघिक पहिले षटक घेऊन उतरलाय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आज तुम्ही आवाज ऐकताय संपूर्ण रात्रीमध्ये प्रवीणजी गायकर आणि त्यांच्या समवेत मनोहरजी पाटील वाजे यांना देखील तुम्ही आज संपूर्ण रात्रीमध्ये ऐकताय. आज जोडले गेलेत पुन्हा एकदा याच गावातील एक बुलंद आवाज उरणमधील एक नामांकित समालोचक निवेदक गुरुवारी आत्मारामजी मात्रे यांना देखील आपण जरूर ऐकू. चला घेऊन जाईल मॅचच्या दिशेनं. उलटी गिनती सुरू. 3, 2, 1 लेट्स प्ले. गेम इज ऑन. वेलकम ऑल ऑफ यू. बेस्ट ऑफ लक अँड शो टू द गुड गेम. शो टू द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही क्वालिटी संघ आहेत आणि त्यांच्या क्वालिटी दर्जेदार क्रिकेट कडे आपण पाहूया. बॉलिंग ट्रॅक वरती राहुल केने. पहिला बॉल राउंड द विकेट्स ना. राहुल केनेचा पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरला. व्हॉट अ शॉट. कॅच ड्रॉप केलाय. बॉलला पाठवलंय सीमा पार. भावेश नाईक दमदार सिक्सर. क्रीडांगणाच्या आतमध्ये धारावे एक्सप्रेस. धारावेचा प्रतिभाशाली बॅट्समन पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फटके कव्हरला उडवलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. दोन बॉल आतापर्यंत 12 धावा. टॉस जरूर गमावला परंतु इथे दमदार बॅटिंगने सुरुवात केली. स्वराज 11 मच्छिंद्र स्मृती धारावे नवी मुंबई परिसरातील संघ आणि गोरसई म्हटलं तर अगदी भिवंडी परिसरातील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फार दूरवरचा प्रवास करत गोरसईचे खेळाडू आलेत. चला तिसरा देखील पाठवलाय. डीप मिड विकेट बाउंड लाईनच्या दिशेनं. 2 बॉल 2 षटकार. तिसरा बॉल एका टप्प्यानं सीमा पार. 4 मधूनच भावेश सेट होऊन आला. 3 बॉल मध्ये 16 काढल्यात. आज इथे महत्वाच्या मॅच मध्ये प्रत्येक खेळाडूला एवढं जरूर सांगेल रख हौसला ओ मंजर भी आएगा. प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. थककर न बैठे मंजिल के मुसाफिर. तुझे तेरी मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. व्हाट अ मॅच. व्हाट अ बॅटिंग परफॉर्मन्स. 3 बॉल मध्ये मैदानाच्या आतमध्ये धमाकेदार फलंदाजांची दादागिरी. भावेश नाईकची दहशत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 3 बॉल मध्ये 16 काढल्यात. ज्या मॅच साठी प्रेक्षक थांबले होते ती मॅच आता प्रेक्षक एन्जॉय करतात. एंटरटेनमेंट. मैदानाच्या आतमध्ये 3 बॉल मध्ये 3 मोठे फटके ठोकलेत भावेश नाईकनं. घाम फोडलाय गोलंदाजांना. राहुल केने त्याच्यावरती हल्ला बोल आक्रमण. परंतु राहुल केने आक्रमण झालं असलं तरी देखील वापसी ही जरूर व्हायला हवी. डॉट बॉल महत्वाचे. चांगला बॉल सन्मान दिला. फिल्डर दूर आहेत. चांगल्या खेळाडूंमध्ये या गोष्टी जरूर तुम्हाला शिकण्यासाठी मिळतील. 3 बॉल त्याला अगदी हाफ ट्रॅकर मिळाले. त्याच्यावरती त्यानं आपली सिद्धता दाखवली आणि या बॉलवरती सन्मान दिलाय. क्रिकेटमध्ये तुमच्यामध्ये कंट्रोल टेम्परामेंट असायला हवा. कारण प्रत्येक बॉल तुम्ही षटकार चौकार मारू शकत नाही. कधी कधी तुम्हाला संयम ताबा ठेवावा लागतो बॅटिंग मध्ये आणि तेच केलंय भावेशनं देखील. 4 बॉलचा खेळ राहिले आणि आतापर्यंत 17 धावा या धाव फलकावरती. राहुल केने गोरसई टीमचा वेगवान गोलंदाज. राऊंड द विकेट्स आपण पाहिलं त्याला गोलंदाजी करत असताना सुरुवातीला चोप जरूर बसलाय परंतु आता इथून कमबॅक त्याला करावं लागेल. विशाल आले तो वेगवान बॉल. तेज तर्रार. किती प्रचंड वेग आहे. विकेट कीपर देखील थांबू शकले नाहीयेत. बॉल चाललाय लॉंग स्टॉप बाउंड लाईन.
4 धाव संख्येने धाव फलकावरती धावा लागल्या तब्बल 21 धावा. 5 बॉल मध्ये 21 धावा काढल्या धारावे टीमच्या सलामीच्या खेळाडूंनी. त्यामध्ये आपण भावेश नाईक त्याच्या सोबतीला विशाल भोईरला पाहताय. चांगली सुरुवात, फिरून खेळलाय, जागा बनवली आणि त्याच्यानंतर कलात्मकता, कौशल्यता, सौंदर्यपूर्ण फटका पाहायला मिळतो. बॉल चाललाय एका टप्प्यानं सीमा पार. 4 रन. खेळ पूर्ण झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहताय आपण तब्बल 25 धावा. राहुल केनेची ही ओव्हर अगदी डोकेदुखी राहिले गोरसई बर संघासाठी. अडचणी वाढल्यात पहिल्याच षटकामध्ये. त्याचं कारण आहे सुरुवातीला आक्रमक रूप धारण केलंय. चांगली बॅटिंग करतायत. ना कोई संघर्ष ना कोई तकलीफ, तो क्या मजा है जीने में. अरे बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. तशाच पद्धतीचा गरम माहोल या गुलाबी थंडीमध्ये गोलंदाजांना घाम फोडणाय. फलंदाजांचा आपला परफॉर्मन्स आपण पाहताय. पहिल्या षटकामध्ये 25, अद्याप 4 षटक 4 ओव्हरचा खेळ मैदानामध्ये पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती मेघनाथ केने, दुसऱ्या षटकामध्ये मेघनाथ केने हा गोलंदाज. चला वापसी तर व्हायला हवी. आज आव्हान जरूर मजबूत आहे. समोर प्रतिस्पर्धी संघ चांगल्या फॉर्म मध्ये बॅटिंग करतोय. पण तो असं म्हणतात की आयुष्यामध्ये स्वतःला कधीच दुर्बळ समजू नका, कारण इच्छा प्रचंड आत्मविश्वास असेल तर तुम्ही समोरच्या खेळाडूंना थांबवू शकता. किती प्रेम दिलंय प्रेक्षकांनी देखील या स्पर्धेला. किती बोलबाला राहिलाय या स्पर्धेचा. फक्त स्पर्धा उरण पनवेल पुरती मर्यादित नाहीये, तर पोहोचली रायगढ़ ठाणे देखिल. यस बिल्कुल. जो 5,500 दर्शक जो यूट्यूब के जरिए देख रहे ना, तो उनके फैन फॉलोअर्स के ये थोड़ी सी बैड खबर है कि उनके चाहिए खिलाड़ी आज पवन केने टीम में नहीं है, सूरज केने टीम के प्रमुख गेंदबाज नहीं है, यानी कि 2-3 प्रमुख अस्त्र इनके पास नहीं है. तो कहीं ना कहीं ये कभी कभी उनके फैंस के लिए भी बुरी खबर रहती है, जो काफी जोश से मैच को हमेशा देखने के लिए रहते हैं. नक्कीच आज प्रेक्षक देखील थोडेसे नाखुश असतील. पवन केने म्हटला तर फार मोठा फॅन वर्ग, सूरज केनेचा देखील तेवढाच मोठा फॅन वर्ग, परंतु आज ते 2 खेळाडू अनुपस्थित. आज गोरसई संघ फाईट करतोय, त्यामुळे थोडेसे चाहते नाराज आहेत. ते खेळाडू पोहोचले नाहीयेत स्पर्धेमध्ये. पहिल्या षटकामध्ये 25 धावा राहुल केनेच्या विरोधात. दुसऱ्या षटकामध्ये मेघनाथ केने हा गोलंदाज. बॅट्समन आहे धीरज. भावेश हा खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतो. सॉफ्ट हँडने खेळलेत खेळाडू. दूर आहेत. 1 रन धाव घेण्याची संधी ते प्राप्त केली. भावेश नाईक 2 षटकार 1 चौकार 2 सिंगलच्या साहाय्याने तो बॅटिंग करतोय आणि त्याला तेवढीच चांगली साथ दिली. मागील 2 बॉल मध्ये 2 चौकार विशाल भोईरच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. धाव फलकावरती धावा तुम्ही पाहताय वेगानं बनल्या तब्बल 26 धावा या धाव फलकावरती. तर सन्माननीय रामनाथ नाईक साहेब, भावेश नाईक यांचे पिताश्री आहेत, त्यांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती. आणि अजित नाईक आणि कचेर ठाकूर साहेब नेरुल यांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार झालेत. यावेळी लॉंग ऑन रिझन मध्ये धाडलाय बॉल. फिल्डर उभा. याच दरम्यान शुभेच्छा येत आहेत निधी आणि तन्वी, ज्या गोरसईच्या बिग फॅन आहेत. संदीपजी पाटील हे देखील मॅच एन्जॉय करतात, त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात. त्यांचा आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. इथे मॅच मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये 25 काढल्यात. मेघनाथ केनेचं हे षटक 2 बॉल मध्ये 2 सिंगल. या ओव्हर मध्ये वापसी करून द्यायची मेघनाथ केने या गोलंदाजाला ओव्हर द विकेट्स ना. चांगला बॉल लाऊडली अपील केले. बॉल चालले मागे निघून फिल्डिंग झाले खराब बाउंड लाईनच्या दिशेनं. बॉलला रोखणं आता कठीण बनलंय. क्षेत्ररक्षकानं प्रयत्न केले लॉंग स्टॉप रिझन मध्ये. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल स्पर्धेचा दमदार आनंद घेत असताना त्याला तिसरी घेण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी नकार दिला. या ठिकाणी आपण पाहू शकाल 10 सरकार आमदार प्रशांत ठाकूरचा स्पर्धेचे यशस्वी आयोजक राजेश शेठ कातारा, विद्यमान ग्रामपंचायत हॅट्रिक ग्रामपंचायत सदस्य. आणि सर्वात पहिली स्पर्धा जी नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण स्टार्ट करतो
जवळजवळ 27 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर त्यांच्या वाढदिवसानिमित्त ती आपण स्पर्धा पाहतो. ते राजेश शेठ कातारा आपलं सहर्ष स्वागत आणि आकाश शेठ कातारा अष्टविनायक दाबा मालक आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आपलं सहर्ष स्वागत. कम्मालीची सुरुवात इथे आतापर्यंत 30 धावा या धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. मागील बॉलवरती एक सिंगल घेणं देखील कठीण होतं. तिथे खेळाडूंनी खराब फिल्डिंग केली. धावा मिळाल्या 3 रन्स. मेघनाथ केने लेग बायच्या सानं मागील 3 धावा. फिरून खेळण्याचा प्रयत्न लेग स्टंपच्या बाहेर चाललाय. बॉल येईल वाईड बॉल. अतिरिक्त रन्स. धाव संख्या वेगाने बनल्या. दारावे टीम स्वराज 11 मच्छिंद्र स्मृती दारावे या नावाने हा संघ खेळतोय. आतापर्यंत 31 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळतात. गोरसईच्या विरोधात खराब स्टार्ट. गोलंदाजांवरती आक्रमण. हल्ला बोल. ओसवी चिट केलाय. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. कॅच सोडलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डर उभा आहे. चांगला फील्ड केले. बॉलला थांबवलंय आणि इथे फक्त एक सिंगल या बॉलवरती काढण्यामध्ये यश मिळालं फलंदाजांना. या सिंगलनं संघाची धावसंख्या पाहू शकता तुम्ही 32 या धावसंख्येवरती. निष्ठा पॅकर्स, जय बजरंग बली, गोरसई ब हा संघ क्रीडांगणमध्ये फिल्डिंग करताना आपण पाहत आहे. आतापर्यंत चांगली स्टार्ट दारावे संघाला प्राप्त झाले बॅटिंग करत असताना. नेक्स्ट बॉल. इथून हा फटका भावेशसाठी गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. गॅप शोधू शकले नाहीयेत. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवलाय गोलंदाज मेघनाथ केनेनं. या ओव्हरमध्ये एकही चौकार मारू दिला नाहीये. एकही षटकार आला नाही. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं 3 चौकार 2 षटकार आणि तिथून स्टार्ट एक चांगली पकडली आहे दारावे टीमच्या फलंदाजांनी. टॅपिंग क्रिकेट. मिड ऑनला बॉल चाललाय. फिल्डर आलेत. लॉंग ऑन मध्ये देखील फिल्डर उभा. मिड ऑफचा फिल्डर मिड ऑन पर्यंत पोहोचला. रन्स मिळते या बॉलवरती सिंगल आणि अशा रीतीने इथून 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती बिनबाद 34 धावा. आरसीसी पेठ संघाचे कंदे समर्थक सन्माननीय केतन वास्कर साहेब कोपरा आणि त्यांच्या पेठ आणि त्यांच्या समेत कुणाल कोहली यांना विनंती असेल कोपरा आपण या व्यासपीठावरती आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. बघा दोन्ही टीम नेक्स्ट मॅच बी द रेडी. कानपोली आणि त्यांचे प्रतिस्पर्धी जासई संघ. खास करून कानपोली संघाला मी विनंती करतो की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करण्यासाठी यावं. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धाव फलकावरती 34 धावा. षटक क्रमांक 3 किशोर मुकादम तिसऱ्या षटकामध्ये. टर्न केल्या बॉलला. लाऊडले अपील. पंचांकडे दाद मागतायत. सर्व खेळाडू एकवटलेत. एका विकेटची गरज आहे. पहिली विकेट त्यांना पटकवायची. पंच डिस्कस करतायत. चला योग्य तो निर्णय आपण जरूर इथे पाहायला मिळेल. 34 धावा 12 बॉल मध्ये काढल्यात. गोलंदाज झालेत किशोर आणि आता पहिल्या बॉलवरती अपील उचलून घेतले. पंचांकडे निर्णय चाललाय. वाट पाहूया आपण निर्णयाची. स्टंपच्या मागे अगदी क्लोज कीपिंग करतात आणि इथून पंचांचा इशारा. बॅट्समन नॉट आउट आहे. डॉट बॉलची सांगता. डॉट बॉल टाकलाय किशोर मुकादमनं. पहिला चेंडू निर्धाव आलाय. धाव फलकावरती धावा स्थिर. 34 धावा. 13 बॉलचा खेळ इथे पूर्ण झालाय. आतापर्यंत 34 धावा स्कोर बोर्ड वरती. नेक्स्ट बॉल. चांगली लाईन. खाली टाकलाय बॉल. यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न. मिड विकेटला फिल्डर पोहोचलेत. फक्त एक सिंगल. पवन मागील ओव्हर मध्ये चांगली कामगिरी केली आणि या षटकामध्ये देखील किशोरनं 2 बॉल मध्ये एक सिंगल केली. खर्च केले. फक्त मागील 8 बॉलचा विचार केला तर एकही चौकार षटकार मारला नाहीये फलंदाजांनी. थोडासा दबाव आता फलंदाजांवरती राहील. सुरुवात कशी केली याहीपेक्षा तुम्ही शेवट कसा करताय याही गोष्टी क्रिकेटमध्ये तेवढ्याच महत्वाच्या आहेत. त्यामुळे निरंतर सातत्य तुम्हाला टिकवून ठेवावं लागेल. बॅकफुटला गेले. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर तिथे देखील उभा. फक्त एक सिंगल. ज्या भावेशनं सुरुवातीला दमखम दाखवला. 3 बॉल मध्ये सुरुवातीला 16 काढल्या. आता मागील काही बॉल जर आपण विचार केला तर जवळजवळ 5 बॉल मध्ये फक्त 4 सिंगल त्याच्या बॅटमधून आल्यात. विशाल भोईरचं देखील योगदान आपण पाहतोय. त्यानं देखील सुरुवातीला 2 बॉल मध्ये 2 बाउंड्री 2 चौकार मारल्या. परंतु त्यानंतर तो देखील एकेरी धावसंख्येवरती फोकस केला.
स्विंग अँड मिस, बॉल टर्न झालाय. आणखीन एक डॉट बॉल. बॉलला वलन देत असताना गोलंदाजी चांगली करतायत. कमबॅक षटक सांगतायत गोलंदाज. अरे सुरमे की तरह पीसा हालातों ने हमें, तब जाके लोगों के निगाहों में. समंदर का पानी उतरता तो देख, किनारे पे घर मत बना लेना. समंदर हूं, लौटकर हम भी जरूर आएंगे. दमदार वापसी गोलंदाजांची आता ताकद मैदानामध्ये तुम्ही पाहू शकताय. किती बदलणारं क्रिकेट आहे. क्षणाक्षणाला वेगवेगळं दृश्य तुम्हाला क्रिकेटचं पाहायला मिळतं. म्हणून क्रिकेटचे दिवाने तुम्ही आम्ही बनलोय. सुरुवातीला मार जरूर बसला गोलंदाजांना, परंतु आता गोलंदाजांनी आपली ताकद दाखवली. चांगली कामगिरी. आता गोलंदाजांनी फलंदाजांना घाम फोडलाय, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. म्हणूनच एकमेकांसोबत चर्चा करतायत. सलामीला आलेले खेळाडू. विकेटचं खातं अगदी 0 आहे. विकेट्स मिळाली नाहीये. पार्टनरशिप चांगली बनली. पवन आतापर्यंत धाव फलकावरती आपण पाहतोय जवळजवळ 36 धावा. षटक क्रमांक 3 सुरुवात 36 धावा बनल्यात. सरळच्या दिशेने खेळला. स्टेट ड्राईव्हचा दमदार स्ट्रोक. लॉंग ऑफ वरून वेगाने पोहोचलेत खेळाडू. ओ कमालीचा एफर्ट राहिलं, परंतु बॉल मात्र चाललाय शेवटच्या क्षणाला सीमा पार. धावा मिळतील टोटलच्या. तीन षटकांचा खेळ संपला. सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 25 धावा. 12 बॉल मध्ये मागील फक्त 15 धावा आल्यात. टीमची टोटल आहे 40 रन. शेवटचे 12 बॉल 2 षटकांचा खेळ राहिलाय आणि उर्वरित 12 बॉल मध्ये कितपत प्रवास करतील. तर केतन वास्कर आणि कुणाल कोहली आरसीसी पेठ संघाचे खंदे समर्थक यावं आपलं व्यासपीठावरती आम्ही सहर्ष स्वागत करतो. पेठ संघ देखील या स्पर्धेमध्ये आपण पाहिलात. चला प्लीज काव्या 11 कानपोली संघ आदेश. कॅप्टन आपलं लगेच पाठवा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायची याची नोंद घ्या प्लीज. आणि भूषण जासई संघाचे कॅप्टन आपण देखील येऊन थांबा या ठिकाणी लगेच. कुणाल कॅप्टन यावं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 40 धावा. अद्याप 12 बॉलचा खेळ राहिला. गोलंदाजी ट्रॅक वरती. षटक क्रमांक 4 दिशांत आले चौथ्या षटकामध्ये. षटक क्रमांक 4 घेऊन दिशांत. असं म्हणतात की हार जीत ही लपंडावर आहे, जिद्द राहू दे म्हणी झुंजायची पुन्हा. आणि तो संघर्ष या मॅच मध्ये दाखवतायत गोलंदाजी डिपार्टमेंट. गोडसई ब नामांकित संघात रायगड मध्ये येऊन देखील आपल्या नावाचा डंका या टीमनं वाजवलाय. दिशांतचा वरती प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे ऑन साइडला लॉंग ऑनला तडाखा दिलाय. बॉल चाललाय सीमा पार. इट्स अ कडक षटकार. डीप मिड विकेट बाउंड लाईनच्या पलीकडे दे दनादन बॅटिंग. भावेश नाईक ऑन अ फायर नाव. सिक्सर. मैदानामध्ये आग ओकत असताना कमालीची बॅटिंग. विशेष कौतुक करतोय आपण भावेश नाईकचं. चांगली स्टार्ट त्याने मिळवून दिली टीमला आणि आता स्कोर पोहोचलाय तब्बल 52 या धाव संख्येवरती. तुझं पंख दिले देवाने, झेप घे सामर्थ्याने, दरी डोंगर हिरविराने, जा ओलांडून या सारी. आणि आज ती स्वप्न पूर्ण करण्याच्या मार्गावरती बॅट्समन आपण पाहताय भावेश नाईकला. चमचमणारी ट्रॉफी जिंकायची आहे. जे स्वप्न पाहिले न्यू यंगस्टर ट्रॉफी मध्ये ते आम्हाला पूर्ण करायचंय ठणकावून सांगतायत. चला आता मात्र चांगली वापसी. 2 बॉल मध्ये 2 षटकार आले, परंतु त्याच्यानंतर गोलंदाजानं लाईन लेंथ मध्ये सुधार केला आणि इथे डॉट बॉल. या लाईनची गरज आहे. मागील 2 बॉल शॉर्ट पिच राहिले. खेळाडू कॅप्टन पोहोचले गोलंदाजापर्यंत, चर्चा साधली. बॉल आलाय डॉट. अगदी युवा खेळाडू आहे. अंडर 16 वर्षाचा खेळाडू आणि तो क्रीडांगणामध्ये गोलंदाजी करतोय.
युवा गोलंदाज, त्याच्यावरती भावेश नाईकची दादागिरी. बॉल मात्र इथे पाठवलाय, जरूर फिल्डर पोहोचलेत. ओ कमालीची फिल्डिंग. सुरुवातीला भावेश देखील थांबून राहिला, श्वास रोखून ठेवला. बॉल जाईल का सीमा पार? आता इथून चर्चा करतायत खेळाडू पंचांकडे. रन्स किती मिळतील या बॉलवरती प्रेक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. बॉलला रोखलंय की नाहीये सांगतायत. थर्ड अंपायर्स रिफर केल्या. चला आपण स्क्रीन वरती हा डिसिजन पाहूया. तिथे बॉल रोखलाय की नाहीये ही चर्चा जरूर तिथे रंगली. आणि आपण जाऊयात अगदी कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे मुख्य स्क्रीन वरती तुम्ही या बॉलला पाहणार आहात. 24 लाईव्ह इव्हेंट्स. किती क्वालिटी आहे, किती क्लिअरिटी आहे स्पर्धेमध्ये. आपला दर्जा आज 24 लाईव्ह इव्हेंट्स न देखील दाखवला. नावाचा ब्रँड निर्माण करत असताना आज अनेक सारे प्रेक्षक जोडले गेलेत या वाहिनीवरती. योग्य तो निर्णय पोहोचला जाईल. तर सन्माननीय निलेश भारत म्हात्रे साहेब यांचं आगमन झालंय आणि सन्माननीय मनोहर कृष्णा म्हात्रे साहेब यांचे देखील या व्यासपीठावरती शुभागमन. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. योग्य तो निर्णय खेळाडूंपर्यंत जरूर पोहोचला जाईल. थोडासा वेळ जास्त घेत आहेत कारण निर्णय फार महत्वाचा आहे. महत्वाची मॅच सुपर 4 साठी ही लढत. खेळाडू देखील थांबलेत, वाट पाहतात पंचांच्या निर्णयाची. कुठला डिसिजन अद्याप पेंडिंग आहे. षटकार वाचवलाय की षटकार चाललाय ही चर्चा आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आणि तिसरे पंच अगदी काही क्षणामध्ये हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. फेअर डिलिव्हरी. अगदी बॉल वाचवलाय, षटकार वाचवला त्या ठिकाणी. आतमध्ये बॉल लोटला आणि चांगली फिल्डिंग. फक्त 2 धावा या बॉलवरती मिळतील. या 2 रन्सनं पवन आम्हाला माहिती देत असताना धावफलकावरती 54 धावा जोडल्या गेल्यात. षटक क्रमांक 4. अंडर 16चा गोलंदाज आज गोरसई सारख्या भलाडे टीम मध्ये 4थं षटक तो हाताळतोय. आडव्या बॅटने खेळलाय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर उभा आहे, एका टप्प्याने बॉल उचललाय. फेकी होईपर्यंत दुसऱ्या धावेचा पर्याप्त वेळ देखील मिळाला आणि इथे सहजरित्या 2 धावा. चांगली चपलाई, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स. यस, आपण या ठिकाणी पाहू शकाल सुभाष घरत पापडीचा पाडा, अलंकार घरत पापडीचा पाडा, सागर पाटील मुरबी आणि राहुल पाटील साहेब जासे या स्पर्धेचा दमदार आनंद घेत त्यांचं सहर्ष स्वागत. 2 धावा मिळाल्या गेल्या. 2 धाव संख्येने धावफलकावरती 56 धावा. कदम कदम मिलाय जा, गगन गगन झुकाय जा, रख हौसला कर फैसला, तुझे वक्त बदलना है. वेळेला बदलवणारी फलंदाजी. इथे फटका फसलाय, क्षेत्ररक्षक पोहोचलेत. ओ कनेक्ट चांगला केला, बॉलला अडवलंय. रन्स मिळेल फक्त 1 सिंगल आणि एका धावेनं 4 षटकांचा खेळ इथे झाला पूर्ण. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती आपण धावा पाहताय बिनबाद 57. पण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. येस, कुणाल आलेत आणि काव्या 11 कानपोली संघ आपला कॅप्टन देखील टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबाल सांगा. जसे चौकार षटकार येत आहेत ना मैदानावरती, तसे स्वराज एंटरप्राइजेसचे ओनर मिलन शेठ घरत यांचा चेहरा अगदी खिलखिल होता तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि या स्पर्धेसाठी सर्व चेंडू त्यांनीच दिलेत आणि जेवढे षटकार मध्ये बॉल जातील ते त्यांचेच जातील. लास्ट ओव्हर धाव फलकावरती धावा 57 धावा. लास्ट ओव्हरचा खेळ राहिला. गोलंदाजी ट्रॅक वरती किशोर मुकादम, ज्या गोलंदाजानं दुसऱ्या षटकामध्ये येऊन चांगली गोलंदाजी केली होती तो किशोर आला. परंतु इथे भावेश खेळतायत. 14 बॉल मध्ये 37 धावा भावेश नाईकच्या बॅट मधून आल्यात. अवघ्या 14 बॉल मध्ये 37. यावेळीचा फटका लॉफ्टेड केलाय, हवेमध्ये संचारलाय. बॉल लॉंग ऑफला, फिल्डर डाऊन दी बॉल, पकडलाय कॅच आणि विस्फोटक खेळीचा झालाय अंत. पहिला धक्का दिलाय
टीम बॅट्समन होतील भावेश नाईक Yes. झेलबाद. प्रत्येक वर्षी त्या संघाला टी शर्ट जर्सी असतील किंवा ट्रॅक टी शर्ट बॅट बॉल सर्व काही जे क्रिकेटचे साहित्य लागेल त्यांच्या माध्यमातून या संघाला खऱ्या अर्थानं दिलं जात आहे असा कानपोली संघ. परंतु त्यासोबत विचार केला ना तर कानपोली संघाचा एक खंदा पाठीराखा जो आदिवासी संघानं नेहमीच पुढे आणण्याचं काम त्याच्या माध्यमातून पॅक केलं जात आहे. अक्षयभाई पाटील आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. ज्या विकेटच्या शोधात राहिला अगदी 24 बॉल पर्यंत विकेट्स मिळाली नव्हती आणि 25व्या बॉलवरती खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळालंय. गोलंदाज आहे किशोर मुकादम. सब्र करो अभी मेहनत जारी है, वक्त एक दिन खुद कहेगा चल किशोर अब तेरी बारी है. बारी बारी सबकी बारी, कभी धारावी की तो कभी गोरसई की. मॅच आता इथून पाहायला गेला तर पहिल्या ओव्हरमध्ये 25 आल्या पण तो त्याच्यानंतर चांगली कामगिरी केली गोलंदाजांनी मी तर म्हणेल. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 25 होत्या त्याच्यानंतर थांबवले थोडंसं फलंदाजांना. भावेश बाद झालाय. नवीन खेळाडू धीरज भोईर. ओ आल्या आल्या सरळच्या दिशेनं स्टेट ड्राईव्हचा फटका. बॉल चाललाय सीमा पार. अरे बघतोस काय रागानं चौका ठोकलाय वागानं. ये जो एकमात्र रायगढ़ नहीं बल्कि पूरे टेनिस क्रिकेट विश्व में एक ऐसा खिलाड़ी है जिसके बल्लेबाजी का स्टैंड सबसे अलग है. इनका बैट का जो फ्लो है ना वो जैसे हाफ हेलीकॉप्टर होता है ना वो देखिए बैट का स्पीड ये देखिए उसका मोमेंटम को देखिए. ओ आणखीन एक यावेळी फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. बॉल मात्र नो मॅन्स लँड मध्ये. दुसऱ्या धावेसाठी वळलेत बॅट्समन. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. ओ इथे धाव घेत असताना फलंदाज होतील धावबाद.
नाव आहे दारावे टेनिस क्रिकेट मधील नवी मुंबई परिसरातील हे दमदार खेळाडू ज्यांना आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. स्ट्राईकला बॅट्समन धीरज भोईर, नॉन स्ट्राईक एंडवरती सचिन नाईक. शेवटचं षटक खोदून काढल्या बॉलला सरळच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला फिल्डर उभा. अवघी एक सिंगल. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणाला बॅट्समन आलेत वापस आणि रन्स मिळेल फक्त एक धाव. किशोर मुकादमचा आपण कौतुक करूया. फक्त एक चौकार या षटकामध्ये दिलाय आणि चांगली गोलंदाजी त्यानं साकारली आहे. 2 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. एक सांघिक यश, रनआउटची विकेट्स आणि पहिल्या बॉलवरती आपण भावेश नाईकला बाद करताना पाहिलं होतं. किशोर मुकादम चांगली कामगिरी. दुसऱ्या षटकामध्ये देखील फक्त 6 धावा किशोर मुकादमने खर्च केल्या. या षटकामध्ये देखील त्यांचा चांगला स्पेल आपण एन्जॉय करतोय. बॅट्समन आले सचिन नाईक, विस्फोटक हा खेळाडू. फिरून खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय मागे. डायरेक्ट हिट साधू शकली नाही. बॉल सोडलाय. गोलंदाजाने देखील एक बनले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. पंचांचा इशारा आलाय 22चा. एक्स्ट्राच्या सायनं इथे एक सिंगल मिळाले जाईल. एका धावेने संघाची धावसंख्या 64 या धावसंख्येवरती. पण मागील बरेचसे सामने आपण पाहिले 60च्या पुढे धावा बनत नव्हत्या. परंतु या मॅच मध्ये, मोठ्या मॅच मध्ये, बिग पोल मध्ये बिग फाईट 64 काढल्यात. अद्याप या षटकामधील जवळजवळ शेवटचा बॉल राहिलाय. 64 धावा पहिल्या सत्रामधील लास्ट बॉल. फिरून खेळण्याचा प्रयत्न. बॉल सोडला. विकेट किपरनं सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतात. एक धाव. चला पंच डिसिजन या बॉलवरती. बॅटकट. एक सिंगल बॅटच्या साहाय्याने मिळायला जाईल आणि पूर्वार्धाचा खेळ इथे पूर्ण झालाय. धाव फलकावरती धावा लागल्या 65. 65 धावा मॅच जिंकण्यासाठी काढाव्या लागतील. गोरसई ब 66 धाव संख्येचं आव्हान या मॅच मध्ये पूर्ण करावं लागेल. टॉस मध्ये जाऊया आपण. जॉईन वा संयम त्या ठिकाणी जासई विरुद्ध कानपोली दोन्ही कॅप्टन उपस्थित झालेत. तुम्ही आज काही क्षणातच, थोड्या वेळातच वाढदिवस साजरा होणार आहे मित्रांनो. जवळजवळ वयाच्या 26व्या वर्षामध्ये पदार्पण संदीप शेठ ठाकूर, माफ करा 45, ज्यांचं वय तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल मित्रांनो. कारण आमदार प्रशांत ठाकूर नेहमीच सांगत असतात, आमदार साहेब असते ना तर नक्कीच बोलले असते प्रशांत की 25 वयामध्ये पदार्पण करतायत. मित्रांनो 45वा त्यांचा वाढदिवस या व्यासपीठावरती साजरा केला जाईल. संदीप ठाकूर साहेब तुम्हाला ॲडव्हान्स मध्ये वाढदिवस शुभेच्छा असतील आणि नक्कीच आपण त्यांच्या शुभ हस्ते देखील टॉस करूया. टॉस कडे जाऊया. घरच्या मैदानामध्ये मेघनाथ शेठ मात्रे प्रतिष्ठान जासई खेळतोय आणि त्यांच्या विरोधात स्कायरा 11 गावदेवी कानपोली अशी आजच्या लढतीमध्ये सुपर 8 ची ही शेवटची मॅच. जिंकणारा संघ सुपर 4 मध्ये जाईल. टॉस करूया आपण. मॅच असेल 5 षटकांची. फार मोठ्या संख्येने प्रेक्षक थांबलेत आणि त्यांचं देखील आम्ही विशेष स्वागत करू. शेवटच्या मॅचचा टॉस. सुपर 4 साठी ही लढत. जासई विपक्ष कानपोली. काटा मागितलाय आणि इथे छापा पडलाय. चला कानपोली टीम कॅप्टन टॉस जिंकलाय. सुधीर डिसिजन काय असेल? पेंडिंग होतं. आज घरच्या मैदानामध्ये जासई संघ खेळणाऱ्या तुमच्या विरोधात कितपत रोखण्याचं टार्गेट मनामध्ये राहील? तर जास्तही बोलतो चांगला संघ आहे आणि त्यांचा घरचा मैदान आहे. जरा जास्तीत जास्त कमीत कमीत स्कोर करता करू. आणि कालच्या रात्रीमध्ये तुम्ही या खेळपट्टीवरती मॅच एन्जॉय केली. काल सुपर 8 मध्ये आपण पोहोचलात. एकंदरीत प्रेक्षक ज्या संख्येने, मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि ही स्पर्धा कशी वाटली खेळताना? स्पर्धा म्हणजे पब्लिक जर असली तर स्पर्धा बघायला खेळायला मजा येते आणि एकदम उत्साह खेळायला येते आणि बघता तर भरपूर पब्लिक असते म्हणून मजा येते खेळायला. तर हे होते कानपोली टीमचे कर्णधार ज्यांनी टॉस जिंकलाय. प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं. डिसिजन अद्याप पेंडिंग ते ठेवणार आहेत आणि जसा निर्णय येईल आपण पुढील मॅचला जरूर सुरुवात करू. परंतु या मॅच मध्ये दुसऱ्या सत्रामध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण ऐकूया पुन्हा एकदा रॉकस्टार प्रवीणजी गायकर यांना.
महाराज इनका ये सुनते हुए डीजे श्रीकांत के माध्यम से, जिसके नाम मात्र से मुगलों के किले की खिड़कियां खड़क जाती थी कि अगर हवा भी चले तो औरंगजेब को शिवा शिवा महसूस करा जाती थी। ऐसे थे हमारे छत्रपति शिवाजी महाराज और उनका संगीत। और जब उनका संगीत सुनते हैं ना, नई ऊर्जा, नई प्रेरणा, नई ताकत मिलती है। देखेंगे इस मैच की अगर चर्चा करेंगे दोस्तों, दो टीमों के बीच में काफी बड़ी फाइट है और जीत के लिए लक्ष्य रखा है मेरे ख्याल से लगभग 66 रनों का। तो धीरज भोईर आरंभी गेंदबाज, कप्तान आज विशाल आए थे, जहां पर सचिन थोड़े से लेट हुए। शायद सचिन के हाथ में ये गेंद सौंपी है। क्या 12वें खिलाड़ी भी नाम बता रहा है, सचिन नाइक को। बिल्कुल वैसे वही पहले गेंदबाजी की शुरुआत करते हैं। 40+ मास्टर जरूर है, लेकिन काफी दमदार क्रिकेट खेलते हैं। चलिए उसमें आपकी भी कोई गलती नहीं, थोड़े से कभी कभी होता है चेंजेस बॉलिंग में। लेकिन चलिए यहाँ पर गेंदबाजी में गेंदबाज आएंगे सचिन नाइक, सामने बल्लेबाज है कप्तान संदेश मेघनाथ के ने, माफ कीजिएगा, संदेश के भाई है। और नॉन स्ट्राइक एंड पर संदेश। ये दोनों भाइयों की जोड़ी, आज भावेश पवार नहीं है, किरण पवन के नहीं है, सूरज के नहीं है। अगर ये नहीं है तो क्या आप खेल नहीं सकते? क्या आपके पास वो ताकत नहीं? ये क्या मैदान के अंदर अपना जलवा दिखा पाएगी? जय बजरंग गौर साहिबा टीम बोले तैयार। पहली गेंद बिल्कुल यहां पर ऑफ स्टंप से काफी बाहर, व्हाइट बॉल का इशारा अंपायर का। एक्स्ट्रास में बढ़ोतरी 1 रनों की मदद से टीम का खाता खुल चुका है। 66 रनों का लक्ष्य। कल इसी तरह हमने आखिरी मैच देखा था जहां पर कानपुली और दिगोड़े के बीच में खेला गया था। आखिरी 12 गेंदों में 19 की जरूरत थी, बड़े लक्ष्य का पीछा कर रही थी, लेकिन वहां पर मैच गंवाना पड़ा। क्या यही शुरुआत देना चाहेंगे पहले 2 ओवर में गुरसई के बल्लेबाज? पहली गेंद वाइड आई, इस बार बाहरी किनारा लगा बल्ले का। सीधा गेंद विकेट कीपर के पीछे जो स्लिप में खिलाड़ी मौजूद थे उनके हाथों में ही गेंद जाती हुई। एक रन है स्कोर कार्ड के पर, वो भी वाइड के तौर पर। इनकी 2 दिग्गज टीमें तमाम दर्शकों के यहाँ पर यूट्यूब के माध्यम से जुड़े दोनों चैनल की तरफ, एक 24 लाइव इवेंट्स और दूसरा सी समर्थ लाइव इवेंट्स। लगभग 5,500-6 हजार से करीब दर्शक आनंद ले रहे। और फुल टॉस बॉल फ्लिक की ऑन साइड में पैरालाइज थ्रो की और गेंद जाएगी डीप बैकवर्ड स्क्वायर लीग की तरफ। तो चलिए बिल्कुल यहां पर 5 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। इस बार टैप करने का प्रयास, मिड ऑन में फील्डर मौजूद है। ओ धीरज थे वहां पर, डायरेक्ट हिट करने का प्रयास जरूर किया था, लेकिन तब तक चलिए कोई रन नहीं है। देखिए कभी हारने का इरादा हो ना तो उन लोगों को याद करना कि जिन्होंने कहा था कि भाई तुमसे नहीं होगा। यहां पर दिखाना पड़ेगा ये 2 भाइयों की जोड़ी। अंतरराष्ट्रीय क्रिकेट में एक मैच अभी भी याद है जहां पर ऑस्ट्रेलिया टीम को बहुत सारे रन चाहिए थे और डेविड हसी और माइक हसी ने वो मैच जिताया था। और ये आप केने ब्रदर्स को देख सकते हैं। चलिए ये भी डॉट बॉल नजर आती हुई, बढ़िया गेंदबाजी, संतुलित गेंदबाजी। सचिन के पास कई सालों का अनुभव है दोस्तों। मचिंद्र स्मृति धारावी 1 टीम 1 ड्रीम आज स्वराज 11 के नाम से खेल रही है। बिग हिट का प्रयास किया है, हवाई यात्रा करने का प्रयास, दूर से खिलाड़ी आ रहे हैं, लेकिन वहां पर कैच के लिए एफर्ट लाजवाब था। कैच नहीं पूरा ले पाए, लेकिन फील्डिंग काफी अच्छी नजर आती हुई। तब तक वहां पर बल्लेबाज के पास 2 रन लेने का पर्याप्त समय था और इसी 2 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर पहुंचा है 7 रन। दो रन मिलेंगे। बॉलर पीस एक बार सचिन होंगे तैयार, राइट आर्म ओवर द विकेट से। और इस बार भी पैरों पर डालने का इरादा जरूर था। शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर लेग, अंपायर के बगल में खिलाड़ी मौजूद थे, उठाएंगे, फील्ड करेंगे। दूसरे की कोशिश, थोड़ी सी खराब फील्डिंग है जिसका फायदा जरूर मिला बल्लेबाज को। बल्ला भी हाथ से थोड़ा सा उनके फिसल गया था और चलिए जोखिम भरा था उनके लिए दूसरा रन
लेकिन तेजी के साथ पूरा किया और इसी के साथ देखते देखते पहला ओवर समाप्त हो चुका है और पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है। स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे तो फिलहाल 9 रन। देखते हैं जहां पर AR एंटरप्राइजेस का सवाल है अनूप शेट्टी इनका, तो निश्चित तौर पर मुरबी, दिगोड़े, तुर्बे, ऐरोली, जासई, करावे, सोनारी, कामोटे, भिंगारी, जावले ऐसी बड़ी बड़ी टीमों को हमेशा पैक करते रहते हैं। इस सीजन में 46 एंट्रीज हमने उनकी देखी और दिगोड़े टीम ने मात्र इन्हें चैंपियन का खिताब लाकर करा कर दिया था। और लगभग AR एंटरप्राइजेस, कईयों को लगता होगा कि ये नाम खत्म हो चुका है, लेकिन अब तक AR एंटरप्राइजेस नाम को मिटाने वाला अब तक कोई शक पैदा नहीं हुआ, ना ही कभी मिटेगा ना यहां पर कभी रुकेगा, क्योंकि वही उम्मीद वही जज्बा लेकर हमेशा बनता रहता है। कभी हारने का इरादा हो तो उन लोगों से याद करना कि जिन्होंने कहा था ना कि तुम्हारे बस के बात नहीं है। और ये लीजिए AR एंटरप्राइजेस के सर्वे सर्वा अनूप भाई, इनको देख सकते हैं। किस्मत भी राजा उसी को बनाती है जिसमें खुद कुछ करने का हुनर होता है। कक्षामध्ये या स्पर्धेला शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी आलेले भारत निलेश म्हात्रे यांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून, माफ करा, निलेश भारत म्हात्रे यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सरचे स्वागत करत आहोत। या शिवसेनेचे खऱ्या अर्थानं खंदे समर्थक आणि शिवसेनेचा झेंडा सातत्याने ज्यांनी खांद्यावर घेतला आहे असे निलेश म्हात्रे यांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून वस्त्रालंकार, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन यथेच्छ मान सन्मान केला जाईल। नेक्स्ट स्वागत असेल मनोहर कृष्णा म्हात्रे। या मनोहर, शिवसेनेचे दमदार नेतृत्व नसेल भगवा शिरावर तर येऊन बसेल परका उरावर, आज शिवसेनेच्या माध्यमातून त्यांचं कार्य पाहत आहे। मनोहर कृष्ण म्हात्रे यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून यथेच्छ मान सन्मान केला जाईल। वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल। नेक्स्ट स्वागत असेल धाराव्याचे सन्माननीय अजितजी यांचं स्वागत केलं जाईल। या अजितजी यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल। या आपलं सुद्धा मी विनंती असेल संदीप ठाकूर यांना की आपण त्यांचं स्वागत करावं। और टू, तो चलिए इस बार रन मिलेंगे चार रनों के मध्य 66 रनों का लक्ष्य है। एक तरफ नयन हावल, प्रत्युष निष्ठा पैकर्स 11, जय बजरंग गोरसई ब, तो एक तरफ आप देख सकते हैं यहां पर स्वराज एंटरप्राइजेस धारावी टीम, लेकिन इस बार हवाई हल्ला किया है, सीधा कप्तान के बल्ले के रडार में गेंद आई है, सीमा रेखा पार। मैक्स तर लोकांसाठी फक्त किल्ला असू शकतो, पण आम्ही मराठी माणसासाठी हे पवित्र मंदिर आहे आणि छत्रपती शिवरायांचं आपण नय संगीत सातत्यानं ऐकताय। कारण आता आपण जर विचार केला तर सध्याची पिढी एक वेगळी दिशाकडे वाटचाल करते, परंतु छत्रपती शिवरायांचं तुम्ही नेहमीच स्मरण करा, त्यांचा इतिहास घ्या आणि नक्कीच एक आपला युवक देखील त्या प्रेरणे जिद्दीने आपल्याला महाराष्ट्रामध्ये एक उम्मीदीने पाहायला मिळेल। तो बिल्कुल यहाँ पर बड़ा छक्का, तलाश थी बड़े शॉट की और आखिरकार यहाँ पर कप्तान लीडिंग फ्रॉम द फ्रंट, कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, थोड़े से यहां पर दमदार बल्लेबाजी का प्रदर्शन देते हुए टेस्ट बॉल डाली थी। इस बार लाउड अपील, फिंगर अप गोज, अंपायर की उंगली हुई आसमान में और मिलन शेठ घरत की यह गर्दन थोड़ी सी यहां ऊपर नीचे ठोक दीजिए। करवाने बोलता हूं आम्ही हो आगरी, करवाने बोलता हूं आम्ही हो आगरी, आगरी पोर कासण्याची आम्ही आगरी पोर कासण्याची। ओ आई हाय आमची एक वीर आणि एकच राजे शिवाजी, आई हाय आमची एक वीर आणि एकच राजे। आई आमची एकवीरा, तूच आमचा मान, तूच आमचा अभिमान, तुझ्यामुळे आहे आमचं आयुष्य छान आणि एकच राजे छत्रपती शिवाजी महाराज। भगवा आमचा झेंडा, भगवे आमचे रक्त, प्राण देऊनी राखीतो आम्ही स्वराज्याचे तख्त, सलसलत राहू दे मर्द मावल्याचे रक्त, आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त। सातत्याने डीजेच्या माध्यमातून देखील शिवरायांचं संगीत इथे खऱ्या अर्थानं
ऐकवलं जात आहे त्यांचंही मनापासून आपण आभार व्यक्त करूया. अगदी प्रेक्षकांचं मनोरंजन त्यांच्या माध्यमातून सातत्याने तुम्ही पाहताय. तो चलिए स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या फिलहाल रुका हुआ स्कोर है 1 विकेट के नुकसान के ऊपर 19 रन. यानी कि बैटिंग पावर प्ले है जो उस पावर प्ले में रन बनाना चाहती है. 30 या 25 भी बना पाती है तो आखिरी 18 गेंदों में सोचा जाएगा. आत्मविश्वास जीवन की सबसे बड़ी खूबसूरत सुबह होती है जो आपको पूरे दिन को खूबसूरत बनाए रखती है. न्यू बैटर आप देख सकते हैं बल्लेबाजी के लिए राहुल केने. ये बहुत बड़े बल्लेबाज है दोस्तों. रबर बॉल में तो काफी कमाल का क्रिकेट खेलते हैं और खास करके 12 महीनों में ये प्रैक्टिस में रहते हैं. और रबर बॉल शायद टेनिस बॉल काफी खतरनाक बल्लेबाजी करना जानते हैं. अगर ये जम जाए तो निश्चित तौर पर स्वराज 11 मचिंद्र स्मृति धारावी टीम के गेंदबाजों के सामने मुश्किलें भी पैदा हो सकती है. ना भूले इस खिलाड़ी को. लेकिन देखेंगे आप यहाँ पर 2 खिलाड़ी के गैर मौजूदगी में खेल रही है. मांडी टाइगर जैसे दिग्गज खिलाड़ी टीम में मौजूद नहीं है. आते ही बड़ा शॉट, मिस टाइमिंग है. क्या ये बड़ा विकेट हाथ में? जी हां लगा है. उम्मीद थी ये उम्मीद का दिया मैदान से बाहर. जिल्हा महाराष्ट्राची शान आहे. रयतेचे राजा होते, गरिबांचे आधार होते, मातेचे पुत्र होते, पित्याचे वारस होते. छत्रपती शिवाजी महाराज एक वादळ होते, नावातच सादर होते. छत्रपती शिवाजी महाराज एक मन होते, साऱ्या राज्यात सण आणि सण होते. शिवाजी राजे एक स्वप्न होते, महाराष्ट्राचे रत्न होते, अफाट ध्येय होते आणि मूर्तिमंत तेज होते. असे छत्रपती शिवरायांचं हे संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकताय. 19 रन स्कोर कार्ड के ऊपर नए बल्लेबाज आएंगे पवन केने के छोटे भाई मेघराज केने. देखेंगे यहां पर क्या मेघराज यहां पर बरस जाएंगे जहां पर टीम को जरूरत है. प्रत्युष एंड निष्ठा पैकर्स 11 जय बजरंग गोरसई ब टीम को. नेक्स्ट मैच भी कई मच जाइए दोस्तों. बी पोल की सबसे ताकतवर टीम है जासई और उनके खिलाफ खेलेगी कानपुरी टीम. यानी कि जासई टीम की बात करेंगे तो निश्चित तौर पर यहां पर मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठल क्रिकेट क्लब के जासई के अध्यक्ष वेदिका इंटरप्राइजेस यानी कि बली शेठ घरत, उनको आप देख सकते हैं. स्वागत है और उनके ओर से 30,000 का योगदान इस टूर्नामेंट के लिए. मेघराज कहने के लिए पहली गेंद लो फुल टॉस, हल्के हाथों से ड्राइव किया, शॉट एक्स्ट्रा कवर 38 सर्कल में. कप्तान वहां पर गेंद को उठाए, फील्ड करे, तब तक वहां पर 1 रन लेने का पर्याप्त समय था और इसे 1 रनों के साथ ओवर नंबर दूसरा समाप्त. 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है प्रत्युष निष्ठा पैकर्स 11 जय बजरंग गोरसई बी टीम की 20 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर. लक्ष्य है 66 रनों का. 18 गेंदें और चाहिए 46 रनों की जरूरत. त्या राजधानीवरती तो चलिए बिल्कुल 18 में चाहिए अब जीतने के लिए 46. यानी कि प्रति ओवर बात करेंगे तो 15 दशमलव के करीब यहां पर रिक्वायर्ड रन रेट है. अब यहां पर देखेंगे एक आध बड़ा ओवर अगर यहां पर मिलता है ना तो मैच में पलटवार जरूर कर सकती है. एक हारा हुआ इंसान हारने के बाद भी स्माइल करे तो जीतने वाला अपनी जीत की खुशी खो देता है. वो पहली गेंद ऑन साइड में मोड़ दिया है, गैप में जा रही गेंद, दूर से खिलाड़ी आते हुए उठाएंगे, फील्ड करेंगे, लेकिन कप्तान संदेश केनेडी वहां मेघनाथ ने कहा मेघनाथ है स्ट्राइक एंड पर. चलिए यहां पर आएंगे सिंगल लेकर. 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा 21. 17 गेंदें और जीतने के लिए चाहिए 45 यानी कि 45 रनों की जरूरत है. किसी भी काम में अगर आप अपना 100% दोगे तो आप सफल जरूर हो जाओगे. जी हां, ये बल्लेबाज मेघनाथ केने के बल्ले से हवाई सफल, टाइमिंग प्रॉपर, 6 रन. हल्के में नहीं लेना होगा. एक तरफ मेघराज है तो एक तरफ मेघनाथ है, यानी कि दोनों भी मेघराज मेघनाथ. तेज बॉल रफ्तार के साथ डाली थी, देखते रह गए अंपायर की तरफ.
और सीधा गेंद विकेट कीपर के दास्तानों में डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। विकेट कीपर की बात करेंगे मेरे ख्याल से विशाल कितने सालों से अपने टीम के लिए योगदान दे रहे हैं दोस्तों, और आज भी वही रुतबा, आज भी वही दमखम, वही चमचम है उनके बल्लेबाजी में। शुरुआत कितनी जबरदस्त थी उन्होंने, सफलता हाथों की लकीरों में नहीं होती मेरे भाई, माथे के पसीने में होती है। तो इस बार चलिए शायद अपील की गई है लेकिन स्टंप बेल्स गिरी है, बैट्समैन हो गया आउट, विकेट नंबर तीसरा, बैक टू द डगआउट। से भी शुभकामना आ चुके हैं, यानी कि सभी समर्थक दर्शक का काफी तादाद से मैच का। कैमरामैन से एक बार गुजारिश करेंगे जो आपका कैमरा है तो फिर से एक बार दर्शकों की तरफ घुमाइए। जो तीसरे रात्रि में जो भीड़ थी ना, बिल्कुल वही भीड़ आज भी नजर आ रही है। एक कैमरे वाले तो सो मत, अगर बीच में तेरे को मौका मिलता है ना तो बिल्कुल ये दिखाते जा कि यूट्यूब दर्शक जो देख रहे हैं उन्हें भी पता चले कि जो आप लाइव भी 5-6 हजार देख रहे होंगे उतने ही तादाद इस मैदान के अंदर भी ये दर्शक आप देख सकते हैं। 14 गेंद 39 की जरूरत। ये देखिए कोई नाखून छुपा रहा है तो कोई गालों के ऊपर अपनी उंगली लगा रहा है, पूरी तरीके से दर्शक खचाखच भरा हुआ ये स्टेडियम आपके सामने नजर आता हुआ। चलेंगे मैच की तरफ जहां पर 14 गेंदें और जीतने के लिए चाहिए 39 रनों की जरूरत है। बॉलर भावेश फिर से एक बार तैयार, आते ही बड़ा शॉट खेला जरूर है लेकिन टाइमिंग प्रॉपर नहीं हो चुकी है, और बहुत बड़ा विकेट किशोर मुकादम उर्फ बाबू, यही हमेशा धारावी टीम की जीत में अड़ा रहता था लेकिन आज मात्र उनको यहां पर उन्होंने आउट किया, क्योंकि हमने बार बार कहा है कि बेलापुर का वो मैच कभी नहीं भूलेगी धारावी टीम, जब एक ओवर में 8 की जरूरत थी तो इस गेंदबाज ने वो बचाए थे और इसी खिलाड़ी को मात्र आउट किया। बाबू जाएंगे मैदान से बाहर। रोहन केने अब 13 गेंदों में जीतने के लिए चाहिए 39 रनों की जरूरत। जो दर्शक यूट्यूब के जरिए देख रहे हैं उनसे गुजारिश करेंगे 24 लाइव इवेंट्स को चैनल को लाइक सब्सक्राइबर करें, साथ ही समर्थ लाइव इवेंट्स को भी लाइक और सब्सक्राइबर करें। 6000 से करीब दर्शक समर्थ लाइव के साथ और 24 लाइव के साथ भी बहुत सारे दर्शक जुड़े, और इस बार विकेट जाएगा एक और मैदान से बाहर। सुपर 8 के मुकाबले में भावेश नाइक की ये विकेट हैट्रिक गेंदबाजी, बॉलिंग पसंद आई हो तो जोरदार तालियां दोस्तों इस गेंदबाज के लिए। 12 गेंदें 39 की जरूरत। प्रॉपर उपयोग किया जा रहा है, यानी कि देखिए 9:45 का सिर्फ टाइम हो चुका है और लगभग ये तीसरा नहीं बल्कि चौथा है, क्योंकि एक शो मैच हमने देखा सुपर 3 का ये तीसरा मैच, और लगभग थोड़ी सी हमारे ये संदीप दत्ता ठाकुर इनकी भी थोड़ी सी आप गड़बड़ हो रही है, क्योंकि उनका भी आप थोड़े ही दिन में थोड़े ही समय में यहां पर बर्थडे सेलिब्रेशन मनाया जाएगा। सागर बोईर साहब शिरडोन और सर्वेश शेठ पेंदर एवन जोड़ी, इनका आगमन हो चुका है। स्वागत अनु भाई, उनके ऊपर ये प्यार। परशा ग्रुप शिरडोन के अध्यक्ष हैं, स्वागत है आपका। और पहली गेंद लेकर बॉलर आए थे, स्क्वायर लेग की तरफ खेला हुआ स्ट्रोक, थोड़ी सी खराब फील्डिंग वहां पर नजर आई। कैच यहां पर रहने का मौका जरूर था लेकिन दूसरे में तब्दील कर रहे हैं, जोखिम भरा यह रन बन सकता था। तब तक वहां पर 2 रन पूरे किए और इसी 2 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर पहुंचा है 29 ऊपर 29 रनों के ऊपर। जीतने के लिए 11 गेंदें और 37, 11 गेंदों में 37 चाहिए, इनके लगभग अभी एक ही बात मन में रखनी होगी कि कैसे भी यहां पर 6 छक्के लगाएंगे तो बेहतर होगा उनके लिए। मेघराज के ने चलिए बिल्कुल हल्के हाथों से इस गेंद को ड्राइव किया ऑफ साइड में, 1 रन वहां पर मिलेगा, एक से ज्यादा कुछ नहीं है। देखिए कम से कम इस ओवर में अगर आपको 4 गेंदें बची है, 4 गेंदों में 10-12 रन भी बटोर पाते हैं ना, तो चलिए यहां पर चलिए इस बार भी अलॉन्ग द कारपेट खेला हुआ स्ट्रोक, पीछे लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन के बीच में थोड़ी सी खराब फील्डिंग,
फायदा जरूर मिला है, हल्के में नहीं लेना है कि यहां पर रन ज्यादा, इसका मतलब यह नहीं कि बाजी कभी भी पलट सकती है। 4 रन। ये पर्शा ग्रुप का आगमन हुआ और पर्शा का संगीत भी आपने सुना। बॉलर यहां पर तैयार, 9 गेंदे 32, अभी भी मैच बैलेंस से छोड़ा नहीं है मैच। रोहन योगेश के बल्ले से इंपॉर्टेंट चौका यहां पर आता हुआ। बॉलर धीरज फिर से एक बार तैयार, तेज बॉल, यू मिस आई विल डेफिनेटली, बिल्लियां उखाड़ के निकाल दी, बैट्समैन आउट, विकेट नंबर 6 मैदान से बाहर। आज तो देखिए मिलन शेठ गरत की 1 2 3 नहीं 4 नहीं 5 उंगलियां घी में। 8 बॉल में चाहिए 32 रनों की जरूरत, 8 चौक 32, यानी कि प्रति गेंद के ऊपर अब यहां पर चौका ही चाहिए। नए बल्लेबाज आते हुए ऋषभ पवार, आई थिंक ये भावेश पवार के छोटे भाई है, द प्राउड ऑफ भिवंडी, जिनके नाम की कभी नहीं रुकी दिंडी। आईएसपीएल में सिलेक्शन, कप्पू के ने आपका स्वागत करेंगे, केवल के ने आपका स्वागत करेंगे। बांटी टाइगर जैसे बड़ा खिलाड़ी आज टीम में मौजूद नहीं है, इसकी वजह से ये टीम थोड़ी सी बैकफुट पर पीछे चल रही है। सूरज के ने, पवन के ने बहुत बड़े खिलाड़ी है, वो थोड़ी सी सूरज की तबीयत ठीक नहीं है ऐसा कुछ हमें पता चला। पवन के ने भी थोड़ी सी कुछ वजह से वो नहीं अवेलेबल हुए, लेकिन 2 मैच में उन्होंने बेहतरीन योगदान दिया था। बांटी टाइगर जैसा दिग्गज खिलाड़ी नहीं है, लेकिन प्रमुख खिलाड़ी नहीं है टीम में। और चलिए 23 बॉल डाली थी, अपील की गई थी अंपायर की तरफ, लेकिन अपील में इतना विश्वास नहीं था कि अंपायर के ऊपर दबाव बना सके। 7 बॉल जीतने के लिए 32 की जरूरत। नेक्स्ट मैच तैयार रही है दोनों भी टीमें। कानपुरी और जासई, टॉस मेरे ख्याल से कानपुरी टीम के कप्तान ने जीता है, उनके निर्णय की प्रतीक्षा हुई है। वो सुधीर, आपका निर्णय क्या है? बैटिंग करने का निर्णय लिया है, तो चलिए 22 का ये चौका, इसी के साथ ओवर की समाप्ति। 4 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है सातपाटी और टेम्बिवली, वो भी काफी तगड़ी मैच, और सातपाटी डानू से जो बिलोंग करती है टीम ने काफी दमदार परफॉर्मेंस दिखाया। 6 गेंदे 28 रनों की जरूरत। बॉलिंग मार्ग पर दीपक आते हुए, दीपक ठाकुर 6 गेंदे 28, 4 छक्के 1 बाउंड्री। आपका भविष्य उसी से बनता है जो आप आज कर रहे हैं। उठिए, अपने आज को बेहतर बनाकर अपने भविष्य को बेहतर बनाइए। क्या ये 6 में 28 चेस करेंगे तो बड़ा इतिहास होगा। मेघराज की ओर से मार भी सकते हैं, क्योंकि ये पवन केने के भाई है। क्योंकि लास्ट टाइम रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी में हमने देखा था कि पवन केने को डॉट बॉल निकाले और उसके बाद उन्होंने 5 लगातार छक्के दागे। बॉलर यहां पर दीपक कितने आसानी से मौका क्या दे पाएंगे। और लवली डिलीवरी, पहली गेंद रफ तेज रफ्तार से डाली और सीधा धीरज के हाथों में यहां पर जाती हुई डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। 5 गेंदे 28 की जरूरत। अब प्रति गेंद के ऊपर बड़ा शॉट ही चाहिए, तभी ये मैच जीत सकती है, वरना ये रास्ता साफ हो चुका है स्वराज एंटरप्राइजेस मचिंद्र स्मृति धारावी 11 टीम का। 5 गेंदे 28 की दूरी, बोले तैयार। तो चलिए, इस बार क्रॉस बैटेड खेलने का प्रयास किया था, डायरेक्ट हिट करने की कोशिश। 1 ही रन वहां पर ओवर थ्रो जरूर हुआ था, लेकिन वहां पर नहीं लेना चाहते रन। मैच पूरी तरीके से एक तरफा आप दाना दिया है। 4 में चाहिए 27 रनों की आवश्यकता। अगर मुसीबतें हैं तो मुस्कुरा के चल, आंधियों को पैरों तले दबा के चल मेरे भाई, क्योंकि मंजिलों की औकात नहीं है तुझसे दूर रहने की। विश्वास इस कदर खुद में जगा के चल। समय थोड़ा बहुत लेट हो चुका है, क्योंकि पहले बल्लेबाज जो थे वो उन्होंने शुरुआत धाकर दी थी, लेकिन मिडल ऑर्डर में पारी थोड़ी सी लड़खड़ाती हुई नजर आई। डॉट बॉल की एक और समाप्ति। 3 बॉल और चाहिए अब जीतने के लिए। 27 रनों की आवश्यकता। गोरसई के फैन फॉलोवर थोड़े से निराश होंगे, क्योंकि कई खिलाड़ी उनके मौजूद नहीं जो देखने के लिए दर्शक आते हैं। बाकी खिलाड़ी ने भी अच्छा एफर्ट जरूर दिखाया, लेकिन जो अपेक्षा चाहिए थी आज गोरसई टीम की ओर से वो मात्र नहीं देखने को मिली। रिवर्स शॉट्स का प्रयास जरूर किया था ऋषभ पवार ने, ऋषभ पंत के स्टाइल में खेलने का प्रयास जरूर किया था,
डॉट बॉल की समाप्ति। आखिरी गेंद 2 बची है। 27 बड़े लंबे मार्जिन से यहां पर अंतर रखा गया है। स्वराज एंटरप्राइजेस मचिंद्र स्मृति धारावी टीम के इन गेंदबाजों ने। हाफ ट्रैकर की बॉल, शॉट अच्छा है जरूर, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग तरफ गेंद सीमा रेखा पार, 4 रन। की जरूरत है, बॉलर तैयार। तो चलिए ये गेंद चलिए स्टंप के ऊपर से गुजरी है, तो डॉट बॉल की समाप्ति। और इसी के साथ स्वराज एंटरप्राइजेस 11 मचिंद्र स्मृति धारावी टीम पहुंची है सुपर 4 में, एक ट्रॉफी की दावेदार बनी है।